घेतो चला दीदी आला पिठाचा बायाला आवताने दुसरे राखो हिरवा कसे माझ्या हातात चला घेतो चला दीदी आला पिठाच्या माळीला ग रामा ग शिवाई बोला दादा माझ्या गाला क्या गाव लाल सिपाही रे म्हणाव दादाजी रे बोला ना निघून आलो हो पित्याच्या गावालाय म्हणावं आवाजच्या वेगा माझ्या जन्मदायी गा पित्याले म्हणाव बाबा रे आवाज येतो तुझ्या पित्याची घेऊन येतो लवकर घेऊन हो उठाय का माझा बाळ आशीर्वाद रामचंद्रा बाळा माझ्या रामचंद्रा रे ज्ञान गा माझा रामचंद्र राजाचा राज बिंदरे कौतुकवाणी का माझा बाळ रे बाळा माझ्या रामचंद्रा गा सोमावंत गा तुझा नगर राजा सोम सैन्य तुझा पिता म्हणाव मैनावती तुझी माता झिले बाला रे माझ्या तांडुल्या रे बाबा माता गेली सोडून एकुलती एक तुझी बहीण बघला कारण कविता बाबा राजो बहिणीच्या मानवा जाणवात बहिणीची माया पटी रे माझ्या दिल्या रामचंद्रा गा आई गेली रे तुझीच रे गाला नाही आईची ममता तुला नाही पाजले सूत्र पडला तुला रे बाबा नाही पाजला सूत्र पडला तुला गा बाळा रे माझ्या बाळाचे गुंडे आठवले गा माझ्या बाळाचे गुंडे आठवले गा नाही पाजले तुला गा माझ्या बाळाचे गुंडे आठवले गा माझ्या बाळाचे गुंडे आठवले गा आई गेली कासरे गाला बाळा रे माझ्या बाळाचे गिरणे आठवले बाळा गा रामचंद्राचे गिरणे आठवले दुधा बाळा न पालवले तुला रे
हजार रबे गुंड आते बोले रे हजार रबे गुंड आते बोले रे मेला माझा राजा मोठा बाका होता गावात खाजा मेला माझा राजा का करतेस एकाच्या ठोसाने मुला फेकल्यानं काल मा फुलका करून गेला मी पाहिजे जाऊ मंगल पासून काय तुला काहीच मालूम नसं काय फक्त त्याचा वंदन खावायला होशील बोकावर होशील कोचो कोचो अय्या तरी रडू तरी लागला बोलला डोक्सा दुखते मन माझा जल माझा पिता माझा जल माझा पिता गेला सोडून आम्हाला
घात केला कसा देवा तू गेला नरसिंहाचा केला सेवा नरसिंहाचा केला धर्माचे आहे पिता स्वर्गाला गेला बाबा स्वर्गाला गेला सर्वाचा आई पिता सर्वाला गेला बाबा सर्वाला गेला धर्माचा आहे पिता स्वर्गाला गेला बाबा स्वर्गाला गेला सर्वाचा आई पिता सर्वाला गेला बाबा सर्वाला गेला माझ्या जन्माचा पिता गेला सोडून आम्हाला एका येती आली हवा आगे विजयला मायचा दिवाण आगे विजयला मायचा दिवाण माझ्या जन्माचा मेला कोटीदार मी आपली बायको सांभाळू नको तुमच्या राजा साहेबाला पाहू सगळा काम सोडून हात पाय दाबवलं झुललो ते युवा शेराचा तो सगळं का होईल आता एक वेळ भेटून गेली तिला का सोडू याची वय त्याने भोजन मेला तर असं कही राजे तिला कही जाते इकडे ये रे काहीतरी लढू लागे ना काम देईल ते उद्या पण जण माणसात घाललाच म्हणतील लमची भोंगारी कोणची कोणी मेला लढाच नाही शिपाई काय राजीसाहेब मला काही घेतलं नाही का मी कशाला रडू आणि मला रडू येतच नाही तुला लढ आहे काय अजिबात गावातला लहानसा गावातला कुत्रा मरण ते लढेचे म्हणलं ना मालकीबाई मेली असती ना हो. मस्त रडलो असतो रे मी मार्किन बाई का कोपलीस ते तू कसं आहे आमचे बाईसाहेब आहेत ना त्या खूप मायाळू आहेत हो राजीसाहेब लय चिकट होते हो. एक वेळी दिवसातून 3-4 वेळा हा प्यायचे मागून पुढून धुंगाच फेक नाही का मग मी कशाला रडू नाही नाही नको लढू मीच लढीन नाही लढ ना लढतेच तर लढ हो बाईसाहेब चला आंघोळ वगैरे करून द्यायला हो हो तो तू तयारी तुम्ही नाही का थोडा नाही का डोक्याला आला बांधा बोल ना. तुला समजायला पाहिजे का मला समजायला पाहिजे मला हात बोट लावून जमते का पाहिजे ब्राह्मण आहेत तर. हो पाणी गरम गेला आणि हाय ती मान लागली. बाबाचा खोकरा करून आता एवढा कसा उचलून मांडी या ना का कोणी नसेल या का झालं खरे? हो झाला पाणी इकडेच आहे. अवघडच्या बायाचा पाचोळ्या. अवघडच्या बायाचा पाचोळ्या. आवरण कलामा पिकाची गळ. आवरण करावा पिकाची गळ.
ए नालाय का तुला वाटते किती वाटायला नाही थोडीशी हा काय झालं तर ए पगड्या मी म्हणते राजू साहेबांना नेण्याऐवजी तुला न्यायचं का तू तिथं पण झोपला मी अटकवून नाही पाहिलो कधी अटकवून पाहिलो अडचण पाहिला हो होते का नाही हो मोठे का का करते म्हणून असं असं माती जड आली असं राजू साहेब माती जवळ नाही वास करते वास करते नालाय का जोरांना बोलत अच्छा नाही नाही बोलणं चार खानदान मी मध्ये 5 बोलत असं पण म्हणते म्हणून केलं. चला जाऊ उचला उचला अरे उचला उचला हो हो उचला जनवाची नेती ठेवून द्या बरोबर फुला टाकतो आणि चिवडी आणलीस का मावशी बे तू चिवडा घेतला का तिकडं चिवडा कोणा कोणत्या बी तू झालं माग ना मी मागत राहा त्याला एक चिवडा घेऊन ये तू पहिले तिकडे येला का येला अरे तू झाला आपल्या गावाला आणलं दादा पिवला तो आशील माटा काय आता खूप आशील खूप येत चला या कोण्या जयपूरच्या लोकांना भाव फेकून देऊ काकाच्या